पेणमध्ये आई डे केअरच्या 69 दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी। रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांचे अनोखे आयोजन। गोकुळाष्टमी निमित्त देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो, पण बौद्धिक अक्षम मुलांना हा आनंद घेता येत नाही। मात्र पेणमधील आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग मुलांच्या महाराष्ट्रातील पहिल्या दहीहंडीचे आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबविला। या दहीहंडी उत्सवामध्ये 69 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला। ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती। यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आई डे केअर संस्था करत असून गेल्या 14 वर्षांपासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे स्वाती मोहिते यांनी सांगितले। या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उद्योजक राजू पिचिका, लक्ष्मी पिचिका, प्रकाश झावरे, रोहित पिचिका, लाहिरी पिचिका, संदीप शृंगारे, राजीव पडवळ, नेहा झावरे, दीपा श्ररुंगारे, शंकरकुमार पडवळ, सरोजा पडवळ आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या। राजू पिचिका सरांनी आई डे केअर संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी 14 वर्षापासून ही महाराष्ट्रातील पहिली दहीहंडी उभारली आहे आणि याच्यामध्ये सतत सातत्य ठेवल्यामुळे आमच्या मुलांना इतका आनंद होतो आणि दरवेळी मुलं या सणाची वाट बघत असतात आणि सतत विचारत असतात की आपल्याला राजू पिचिका सरांकडे कधी जायचं आहे दहीहंडी फोडायला। आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका द्विगुणित होतो की आम्हाला पण त्याची आशा लागून राहते की आम्ही सर्व विशेष शिक्षक कधी एकदा मुलांना घेऊन दहीहंडी फोडतोय।